मुलांनो, आज आपण 17th लेसन बघणार आहोत, ज्याचं नाव आहे पर्ली टीथ हेल्दी बॉडी. तर पर्ली म्हणजे काय? तर पर्ल म्हणजे मोती. तर मोत्यासारखे चमकणारे पांढरे शुभ्र, टीथ म्हणजे दात, मोत्यासारखे दात, आणि हेल्दी बॉडी म्हणजे निरोगी शरीर. तर आपण पाहूयात. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? हाऊ मेनी चिल्ड्रन इन युअर क्लास हॅव लॉस्ट अ टूथ ऑर टू? तुमच्या वर्गामधील किती मुलांचे एक किंवा दोन दात पडलेले आहेत? तर तुमच्या वयाच्या बऱ्याचशा मुलांचे दात पडलेले असतात. विल दोज हू हॅव लॉस्ट सम टीथ गेट न्यू वन्स? ज्यांचे दात पडले होते त्यांना नवीन दात आले का? तर हो, येतात. पीपल लूज देअर टीथ व्हेन दे ग्रो ओल्ड. जेव्हा लोकांची वाढ होत असते किंवा ते म्हातारे, ओल्ड म्हणजे काय? म्हातारे होतात, तेव्हा पण त्यांचे दात पडतात. डू दे अल्सो गेट न्यू टीथ? तुम्ही बघितलंय, जर म्हाताऱ्या माणसांचे दात पडलेले असतील तर ते परत येतात का? तर ते परत येत नाहीत. ते कसं, ते आपण या लेसनमध्ये बघणार आहोत. ग्रँडफादर्स न्यू टीथ, तर आजोबांचे नवीन दात आपण बघूयात. वी हॅड ऑल गॅदर्ड टू प्ले इन द इव्हिनिंग. आम्ही संध्याकाळी सगळे खेळण्यासाठी एका जागी गॅदर्ड म्हणजे गोळा झालो होतो. सुभाष हॅड नॉट कम, पण सुभाष आला नव्हता. ही हॅड गॉन विथ हिज ग्रँडपा टू द डेंटिस्ट. डेंटिस्ट म्हणजे कोण? जे दातांचे डॉक्टर असतात त्यांना डेंटिस्ट असं म्हणतात. तर सुभाष त्याच्या आजोबांसोबत दातांच्या डॉक्टरांकडे गेला होता. 3 months ago, grandpa's teeth had all been removed. 3 महिन्यांपूर्वी त्याच्या आजोबांचे सगळेच दात काढलेले होते. He was to get his dentures today. आणि त्यांना आज काय भेटणार होतं? तर त्यांचे जे सगळे दात होते ना, म्हणजे काही दात पडलेले होते, म्हणजे राहिलेले दात होते ते काढून टाकले आणि त्यांना आता पूर्ण डेंट्युअर म्हणजे अशी दातांची कवळी भेटणार होती. मोनिका ताई told us such dentures look like real but the teeth are actually false. मग आता हे डेंच्युअर्स, दाताची कवळी म्हणजे काय? तर मोनिका ताईने आम्हाला सांगितलं की असे जे डेंच्युअर्स म्हणजे दाताची कवळी असती ती आपल्याला दातांसारखीच दिसती, पण ते जे दात असतात, इथे बघा ह्या आजोबांची दाताची कवळी आहे, तर ते दात जे असतात ते खोटे दात असतात. अहमद, who is in the first standard, promptly asked, why get false teeth? आणि अहमद जो पहिलीमध्ये होता त्याने विचारलं ताईला लगेचच की पण खोटे दात कशासाठी पाहिजेत? माय ब्रदर्स टीथ अल्सो फेल बट दे ऑल ग्रू अगेन. माझ्या भावाचे दात पण पडले पण ते परत आले, परत उगवले. वोंट सुभाष ग्रँडपा गेट न्यू वन्स लाईक हिम? मग त्याच्यासारखे, माझ्या भावासारखे सुभाषच्या आजोबांना सुद्धा दात येणार नाहीत का? दॅट मेड एव्हरीवन लाफ. आणि त्याचं हे बोलणं ऐकून सगळे हसले. मोनिका ताई एक्सप्लेन टू अहमद, द टीथ दॅट वी गेट वेन वी आर बेबीज आर कॉल्ड मिल्क टीथ. तर मोनिका ताईने अहमदला सांगितलं, त्याला एक्सप्लेन करून सांगू लागली की आपण जेव्हा लहान असतो, बाळ असतो, तेव्हा आपल्याला जे दात येतात त्यांना मिल्क टीथ म्हणजे दुधाचे दात असं म्हणतात. दे स्टार्ट फॉलिंग वेन वी आर 7 or 8 years ओल्ड. आणि जेव्हा आपण 7 किंवा 8 वर्षांचे होतो तेव्हा ते जे दुधाचे दात असतात ते पडायला सुरुवात होते. आफ्टर दॅट वी गेट न्यू टीथ वन्स अगेन. आणि त्याच्यानंतर आपल्याला परत नवीन दात यायला सुरुवात होते. दीज आर कॉल्ड परमनंट टीथ. आणि हे दुधाचे दात पडून जो नवीन दात येतो त्याला आपण परमनंट टीथ असं म्हणतो. म्हणजे ते आपले आता नेहमीचे दात, कायमस्वरूपी दात होऊन जातात. When these teeth fall, we don't get any new ones. आणि मग आता हे जे परमनंट टीथ असतात, आपल्याला जे नवीन दात आलेले असतात, ते जर परत पडले तर मग आपल्याला परत नवीन दात येत नाही. बाळू वंडर्ड, सो व्हॉट इफ वी डोंट गेट न्यू टीथ अगेन? आणि मग बाळूला आश्चर्य वाटलं. तो म्हटला, मग जर आपल्याला नवीन दात परत आला नाही तर मग कसं होईल, काय होईल? व्हाय शुड वी गेट फॉल्स वन्स? मग आपल्याला पण खोटे दात कशाला पाहिजेत? मोनिका ताई सेड, बाळू, यू आर इन द 3rd standard, आरंट यू? मोनिका ताईने विचारलं बाळूला की तू 3रीमध्ये आहेस ना, 3रीमध्ये शिकतोय ना? हो ना. सेव्हरल ऑफ युअर क्लासमेट्स मस्ट हॅव लॉस्ट देअर टीथ.
तर तुझे बऱ्याचशापैकी वर्गमित्रांपैकी बऱ्याच जणांचे दात पडले असतील, बरोबर ना? यू हॅव ऑल्सो लॉस्ट सम, तुझे पण काही दात पडलेले आहेत. डोंट यू हॅव ट्रबल इटिंग अँड टॉकिंग, मग आता तुझे जे दात पडलेले आहेत त्याच्यामुळे तुला खाण्यासाठी बोलण्यासाठी थोडासा त्रास होतो की नाही? बघा, तुमचे जर दात पडलेले असतील तर तुम्हाला ते नीट चावता येत नाही. बोलताना आपलं जे बोलणं असतं ते थोडंसं बोबडं बोबडं आपण बोलतो, हो ना? म्हणजे जर दात पडलेले असतील तर आपल्याला जेवताना आणि बोलताना त्रास होतो. देन बाळू रिमेंबर्ड, ओ येस, यू आर राईट, आय लव्ह ग्वावाज बट नाऊ आय कांट ईट देम. बाळूला मग आठवलं. तो म्हटला, हो, तुझं बरोबर आहे, मला ग्वावा म्हणजे पेरू आवडतात, पण आता माझे दात पडलेले असल्यामुळे मला ते खाता येत नाहीत. मेरी टीज्ड हिम अँड यू नो बाळू कांट से श आयदर. आणि मेरी मग त्याला चिडवायला लागली. तुम्हाला माहीत आहे का, बाळूला श म्हणता येत नाही. हिज फ्रंट टीथ आर मिसिंग, त्याचे पुढचे दात पडलेले आहेत त्याच्यामुळे. वेन ही ट्राईज इट साऊंड्स लाईक अ व्हिसल, आणि जेव्हा तो श म्हणायला जातो त्याचे पुढचे दात पडलेले असल्यामुळे तिथून शिट्टीचाच आवाज येतो. एव्हरीवन लाफ्ड अगेन, मग सगळे परत हसायला लागले. नाऊ यू नो व्हाय इट इज सो इम्पॉर्टंट टू लुक आफ्टर परमनंट टीथ, सेड मोनिकाताई वाईसली. आणि मग मोनिकाताईने नीट सांगितलं की मग आता तुम्हाला समजलं का, आपले जे नेहमीचे दात आहेत त्यांची आपण काळजी का घेतली पाहिजे? कारण ते एकदा पडले तर परत येणार नाहीत, त्याच्यामुळे आपण त्याची छान काळजी घेतली पाहिजे. जस्ट देन सुभाष अँड हिज ग्रँडपा रिटर्न, आणि तेव्हाच मग सुभाष आणि त्याचे आजोबा परत आले. ग्रँडपा स्माइल्ड ॲट अस, ग्रँडपानी आजोबांनी आमच्याकडे हसून बघितलं. हिज न्यू डेंचर्स वेअर शायनिंग ब्राईट, आणि त्यांचे जे आता नवीन जे दात होते, दाताची कवळी होती, तर ते हसल्यामुळे अशी ब्राईट तेजस्वी दिसत होती, चमकदार दिसत होती. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? मेनी पीपल लूज देअर टीथ वेन दे ग्रो ओल्ड, खूप साऱ्या लोकांचे जेव्हा ते म्हातारे होतात तेव्हा त्यांचे दात पडतात. बट सम पीपल लूज देअर परमनंट टीथ क्वाईट अर्ली, पण काही लोकांचे जे परमनंट दात असतात, कायमस्वरूपीचे जे दात असतात ते लवकरच पडतात. व्हॉट कुड बी द रिझन फॉर दॅट, मग ह्याच्यासाठी काय कारणे असू शकतात सांगा बरं? जर व्यवस्थित काळजी नाही घेतली तर त्याने सुद्धा दात पडू शकतात. काही ॲक्सिडेंट झाला, पळता पळता पडले, गाडीवरून पडले तरी सुद्धा ते दात तुटू शकतात, त्यामुळे पण त्यांचे ते दात पडलेले असतात. ओके, आता आपण बघणार आहोत टेकिंग केअर ऑफ अवर टीथ. आता आपल्या दातांची काळजी कशी घ्यायची की जेणेकरून ते जे परमनंट टीथ आहेत, कायमस्वरूपीचे आपले जे दात आहेत ते चांगले राहतील. आफ्टर इटिंग समथिंग वी शूड वॉश अवर माउथ, स्क्रब अवर टीथ इनसाइड अँड आउटसाइड विथ अ फिंगर. जेव्हा आपण काही खातो त्याच्यानंतर आपण आपलं तोंड धुतलं पाहिजे आणि आपल्या बोटाने आपले जे दात आहेत ते आतून आणि बाहेरून घासले पाहिजेत. वी शूड swill plenty of water in our mouth and rinse it well 4 or 5 times. आपल्या तोंडामध्ये भरपूर पाणी घ्यायचं काही खाल्ल्यानंतर आणि ते आपल्या तोंडामधून इकडून तिकडून फिरवायचं, म्हणजे आपण चूळ भरताना कसं करतो त्याप्रमाणे करायचे. इफ वी डू नॉट डू दॅट पार्टिकल्स ऑफ फूड रिमेन इन द माउथ. जर आपण हे केलं नाही तर आपण जे खाल्लेलं असतं त्याचे बारीक बारीक जे कण असतात ते आपल्या दातामध्ये, आपल्या तोंडामध्ये तसेच राहतात. दे स्टिक टू अवर टीथ अँड टंग. ते आपल्या दातांना आणि आपल्या जिभेला चिटकून राहतात. दे गेट स्टक इन बिटवीन द टीथ. आपल्या दातांच्या मध्ये जी थोडीशी गॅप असते तर त्याच्यामध्ये ते अडकून राहतात. इफ दे रिमेन देअर द टीथ बिगिन टू रोट. आणि जर ते तिथेच अडकून राहिले तर मग आपला जो दात आहे तो किडायला सुरुवात होते. देन वी गेट बॅड ब्रेथ, दॅट इज द माउथ स्मेल्स बॅड. आणि त्याच्यामुळे मग आपल्या तोंडाचा घाण वास येतो. आपण काही बोललं की आपल्या तोंडातून जो वास येतो ना तर तो खूप घाण येतो. इफ दिस हॅपन्स ऑफन द गम्स आर ऑल्सो अफेक्टेड. आणि जर हे सारखं सारखं होत राहिलं तर आपले जे गम्स आहेत, दाताच्या वरती बघा हिरड्या असतात, तर त्यांना सुद्धा त्रास होतो. दे मे ऊज ब्लड अँड पस. आणि त्याच्यामध्ये मग
पू होऊ शकतो, रक्त येऊ शकतं त्याच्यामधून. दीज फोल सबस्टन्सेस गो इन टू अवर स्टमक. आणि मग ते दातात अडकलेले जे अन्न असतं ते खूप दिवसांचं होतं, मग ते खराब होतं आणि मग ते खराब अन्न आपल्या पोटामध्ये जातं. देन वी कॅन फॉल इल. आणि मग आपण आजारी पडू शकतो. बिकॉज ऑफ द रॉटिंग पार्टिकल्स इन द माउथ अवर टीथ डिके. आणि ह्याच्यामुळे हे जे छोटे छोटे कण आपल्या दातामध्ये अडकतात, खराब होतात, त्याच्यामुळे मग आपला दातसुद्धा काय होऊ लागतो, डिके, त्याचा ऱ्हास होऊ लागतो, म्हणजे तो किडू लागतो, बारीक बारीक होऊ लागतो. स्लोली द टीथ बिकम लूज अँड इन द एंड दे फॉल. आणि हळूहळू मग तो दात जो आहे तो लूज होतो आणि मग हालायला लागतो आणि शेवटी तो पडून जातो. वी मस्ट अवॉइड दिस. आपण हे अवॉइड केलं पाहिजे, हे टाळलं पाहिजे. फॉर दॅट वी मस्ट ब्रश अवर टीथ इन द मॉर्निंग अँड बिफोर गोईंग टू बेड ॲट नाईट. आणि यासाठी आपण सकाळी ब्रश केला पाहिजे आणि रात्री झोपायला जाण्यापूर्वीसुद्धा ब्रश केला पाहिजे. वी मस्ट ऑल्सो क्लीन अवर गम्स अँड टंग. त्याचप्रमाणे दातासोबत आपण आपल्या हिरड्या आणि आपली जीभसुद्धा स्वच्छ केली पाहिजे. नीम ऑर बबूल स्टिक्स आर समटाईम्स यूज्ड फॉर क्लिनिंग टीथ. तर लिंबाच्या काड्या किंवा बाभळीच्या काड्या कधी कधी दात स्वच्छ करण्यासाठी वापरायचे. पहिल्या काळामध्ये जेव्हा टूथपेस्ट, ब्रश नव्हते, तर त्यावेळेस लिंबाच्याच काडीने किंवा बाभळीच्या काडीने अशा बघा त्याने दात घासले जायचे. सम पीपल बाय टूथ पावडर फ्रॉम द मार्केट ऑर मेक इट ॲट होम. काही लोक अशा प्रकारच्या टूथ पावडर असतात, दात घासण्याची पावडर, तर ती घरी बनवतात किंवा विकत घेतात. मेनी पीपल यूज अ टूथब्रश अँड टूथपेस्ट. आणि खूप सारे लोक आहेत जे टूथपेस्ट आणि टूथब्रश वापरतात आणि त्याने दात घासतात. नीम अँड बबूल स्टिक्स ऑर होममेड टूथ पावडर्स डू नॉट क्लीन वेल फ्रॉम द गॅप्स बिटवीन अवर टीथ. आता ह्या लिंबाच्या ज्या काड्या आहेत किंवा बाभळीच्या काड्या आहेत किंवा घरी जी बनवलेली पावडर आहे, तर ती दातांच्या जे गॅप आहेत त्याच्यामध्ये व्यवस्थित जात नाही आणि त्याच्यामुळे ते दात नीट स्वच्छ होत नाहीत. ऑल्सो टूथ पावडर कॅन बी रफ व्हाईल द नीम ऑर बबूल स्टिक्स आर हार्ड. आणि ती जी टूथ पावडर असते, दात घासण्याची पावडर असते, तर ती रफ असते, थोडी खरबडीत असते. आणि जे लिंबाच्या काड्या आहेत किंवा बाभळीच्या काड्या आहेत त्यासुद्धा खूप कडक असतात. दे कॅन इंजर अवर गम्स. आणि त्यामुळे आपल्या हिरड्यांना त्रास होऊ शकतो, इंजुरी होऊ शकते, काही दुखापत होऊ शकते. यूजिंग अ ब्रश अँड टूथपेस्ट वी कॅन क्लीन द गॅप्स बिटवीन द टीथ प्रॉपरली. आणि जर ब्रश आणि टूथपेस्ट जर आपण वापरली तर त्याने मग आपल्या दातांच्या मधले ज्या गॅप्स आहेत तर ते सुद्धा व्यवस्थित स्वच्छ करू शकतो आपण. बिसाइड्स द फोम ऑफ द टूथपेस्ट हेल्प्स द पार्टिकल्स स्टक बिटवीन टू कम लूज अँड गेट वॉश्ड अवे. आणि जेव्हा आपण जी टूथपेस्टनी दात घासतो तेव्हा त्याचा जो फेस होतो, तर त्या फेसामुळे जे दातामध्ये अडकलेले जे काही अन्नाचे कण असतील तर ते बाहेर यायला मदत होते आणि मग आपण ते थुंकून टाकतो आणि मग ते दातातून स्वच्छ होऊन जातात. यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोके चालवा. विच इज द बेस्ट मेथड ऑफ वॉशिंग युअर माउथ क्लीन? व्हाय? कोणती चांगली पद्धत आहे तुमचं दात स्वच्छ करण्याची किंवा तुमचं तोंड स्वच्छ करण्याची आणि का? सांगा बरं. आता तुम्हाला काय कळलं ह्याच्यातून, की तुम्हाला काय वाटतं की कुठली पद्धत चांगली आहे ते तुम्ही सांगायचं आहे. तर पहिलं तर काय करायचं आहे, कधीही तुम्ही काहीही खाल्ल्यानंतर लगेच तोंडामध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी तोंडामध्येच जरा चांगलं हलवायचं इकडून तिकडे आणि त्याने चूळ भरून टाकायचे, म्हणजे काही अडकलेलं असेल तर ते दातातून निघून जाईल तोंडातून. ओके. आणि सकाळी आणि रात्री झोपायच्या अगोदर ब्रश करायचा. मग तुमचे दात छान राहतील, स्वच्छ राहतील. आणि ब्रश करताना सुद्धा दात आतून, बाहेरून, वरून, खालून, दाढा सगळं व्यवस्थित स्वच्छ करायचं, म्हणजे दात निरोगी राहतात. ओके. व्हाय मस्ट वी वॉश अवर हँड्स बिफोर वी ईट? आता आपण काही खाण्याच्या अगोदर आपले हात स्वच्छ का धुवायचे ते आपण पाहूयात. ट्राय दिस. हे करून पहा. टेक अ ग्लास बिकर हाफ फुल ऑफ वॉटर. असा एक काचेचा बिकर घ्यायचा आहे, काचेचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्या अर्ध्यापर्यंत पाणी भरलेलं असलं पाहिजे.
टेल एनी स्टुडंट ऑफ युअर क्लास टू वॉश हिज ऑर हर हँड्स इन द बिकर ऑफ वॉटर. आता हे स्कूलमध्ये करायचं आहे, पण हे तुम्ही घरीसुद्धा करू शकता, की शाळेतला मग वर्गातला कुठला पण एखादा विद्यार्थी घ्यायचा आणि त्याला त्या काचेच्या भांड्यामध्ये हात धुवायला सांगायचं आहे. देन लुक ॲट हिज ऑर हर हँड्स. त्याच्या हाताकडे, त्याच्या किंवा तिच्या हाताकडे बघायचे. सी इफ द वॉटर इन द बिकर हॅज चेंज्ड इन एनी वे. आणि मग त्या बिकरमधलं जे पाणी आहे तर ते चेंज झालं आहे का ते पण बघायचं आहे. व्हॉट डू यू सी. काय तुम्हाला दिसेल. द हँड्स दॅट वेअर वॉश इन द बिकर बिकेम क्लीन. जे हात या पाण्यामध्ये आपण धुतो ते हात स्वच्छ झालेले तुम्हाला दिसतील. द वॉटर इन द बिकर लुक स्लाइटली मडी. ते जे भांड्यामधलं पाणी होतं ते थोडंसं तुम्हाला गढूळ झालेलं दिसेल. यू विल फाइंड दॅट द सेम थिंग हॅपन्स नो मॅटर विच ऑफ युअर क्लासमेट्स ट्राईज दिस. कुणीसुद्धा येऊन हात धुतले तरी तुम्हाला अशाच प्रकारची गोष्ट दिसणार आहे, कारण तुम्ही शाळेत जाता, शाळेमध्ये खेळता, अभ्यास करता, लिहिलेलं असतं तुम्ही, त्याच्यामुळे तुमचे हात काय झालेले असतात, खराब झालेले असतात, हो ना. व्हॉट डज दिस टेल अस. मग याच्यावरून आपल्याला काय समजलं. ऑल डे व्हाईल प्लेईंग ऑर वर्किंग अवर हँड्स बिकम डर्टी. ह्याच्यावरून आपल्याला हे समजलं की पूर्ण दिवसभरात आपण जेव्हा खेळतो किंवा काम करतो तेव्हा आपले हात जे आहेत ते डर्टी, अस्वच्छ होतात. सो वी मस्ट वॉश अवर हँड्स बिफोर वी ईट. आणि म्हणून काही खाण्याच्या अगोदर अशात जर अस्वच्छ हाताने आपण खाल्लं तर ती जी घाण आहे ती त्या अन्नासोबत आपल्या पोटामध्ये जाणार आहे आणि मग आपण आजारी पडणार आहोत. म्हणून काहीही खाण्याच्या अगोदर आपले हात स्वच्छ धुवायचे आहेत. डू यू नो. तुम्हाला हे माहीत आहे का. समटाईम्स वेन वी गेट स्क्रॅचेस ऑर अ वाउंड दॅट ब्लीड्स पीपल ॲप्लाय वेट मड टू द इंजरी. तर काही लोक आहेत ना, कधी कधी त्यांना जर समजा लागलं, एखादी जखम झाली ज्यातून रक्त येत आहे, तर त्याच्यावरती ना चिखल लावतात त्या जखमेवरती, किंवा माती लावतात. बट इट इज रॉंग टू डू सो. पण हे चुकीचे आहे. इट इन्फेक्ट्स द कट ऑर वाउंड विच मे स्टार्ट उजिंग पस. तर याच्यामुळे जिथे काही जखम झालेली आहे तर तिथे इन्फेक्शन होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये पू होऊ शकतो. पस म्हणजे पू. कीपिंग अवर बॉडी क्लीन. आपलं शरीर स्वच्छ ठेवायचं. रिमेंबर इट इज फॉर अस टू कीप अवर बॉडी क्लीन. आपलं शरीर स्वच्छ ठेवणं हे आपलं काम आहे आणि ते आपल्यासाठीच आपण करत आहोत. इफ वी ईट विथ अनक्लीन हँड्स द डर्ट ऑन द हँड्स गोज इन टू अवर स्टमक. जर आपण अस्वच्छ हाताने, अनक्लीन म्हणजे अस्वच्छ हाताने जर काही खाल्लं तर ती जी घाण आहे ती आपल्या पोटामध्ये जाणार आहे. वी कॅन गेट अ स्टमक अपसेट. आणि त्याच्यामुळे आपलं पोट दुखेल. सो वी मस्ट नॉट फॉरगेट टू वॉश अवर हँड्स बिफोर वी बिगिन टू ईट. आणि त्याच्यामुळे काही खाण्याच्या अगोदर आपण आपले हात धुवायचे विसरायचे नाहीत. Just as it is necessary to keep our teeth clean, it is important to keep our hair and nails clean too. जसं आपल्याला आपले दात स्वच्छ ठेवले पाहिजे, दात स्वच्छ ठेवण्याची गरज आहे, त्याचप्रमाणे आपल्याला आपले केस आणि नखेसुद्धा स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. वी मस्ट ऑल्सो कीप अवर सेन्सरी ऑर्गन्स क्लीन. त्याचप्रमाणे आपले जे सेन्सरी ऑर्गन्स आहेत, आपण शिकलोय बघा, सेन्सरी ऑर्गन्स कोणते आहेत. डोळे, कान, नाक, आपली त्वचा आणि आपली जीभ. तर हे जे सगळे सेन्सरी ऑर्गन्स आहेत ते सुद्धा आपल्याला स्वच्छ ठेवायचे आहेत. वी मस्ट बाथ एव्हरी डे. आपण रोज आंघोळ केली पाहिजे. वी मस्ट वॉश अवर हेअर ॲटलिस्ट वन्स अ वीक. आठवड्यातून एकदा तरी आपण आपले केस स्वच्छ धुतले पाहिजेत. इफ वी डोंट कीप अवर सेल्स क्लीन वी मे कॉन्ट्रॅक्ट डिफरंट डिसीजेस. जर आपण आपल्याला स्वच्छ ठेवलं नाही तर मग आपण वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देऊ, म्हणजे आपण आजारी पडू शकतो. त्याच्यामुळे फक्त दातच नाही तर आपल्या पूर्ण शरीराची आपण काळजी घ्यायची आहे. हू आर द रिअली स्मार्ट वन्स. आता कोण खरोखर हुशार आहे सांगा बरं. एव्हरीवन ब्रशेस देअर टीथ इन द मॉर्निंग. आपण रोजच सगळे सकाळी ब्रश करतो. बट द स्मार्टेस्ट पीपल. पण हुशार कोण आहे माहीत आहे का. दे ब्रश देअर टीथ बिफोर दे गो टू बेड एव्हरी सिंगल नाईट टू. पण
जे फक्त सकाळीच ब्रश करतात ते हुशार नाहीत. जे सकाळी पण ब्रश करतात आणि रात्री झोपायला जायच्या अगोदर सुद्धा आपले दात ब्रश करतात ना, ते खरे हुशार आहेत. एव्हरीवन वॉशेस देअर हँड्स आफ्टर अ मील. जेवल्यानंतर तर सगळेच हात धुतात. अँड द स्मार्टेस्ट पण हुशार, दे वॉश देअर हँड्स विदाऊट फेल बिफोर अ मील टू. आणि पण हुशार कोण आहे? जेवल्यानंतर तर सगळेच हात धुतात, पण जेवणाच्या अगोदर न चुकता जे हात धुतात ते हुशार आहेत. समजलं? मग आपल्याला हुशार व्हायचंय ना, तर मग ह्या सगळ्या गोष्टी करायच्या बरं का. व्हॉट वी हॅव लर्न्ड. आता या लेसनमधून आपण काय शिकलो? द टीथ वी गेट व्हेन वी आर स्मॉल आर कॉल्ड मिल्क टीथ. आपल्या जन्मानंतर आपण लहान असताना आपल्याला जे दात येतात त्याला आपण मिल्क टीथ म्हणजे दुधाचे दात म्हणतो. दे स्टार्ट फॉलिंग ॲट 7 or 8 years ऑफ एज. आणि ते वयाच्या 7व्या किंवा 8व्या वर्षी पडायला सुरुवात होते. देन वी गेट न्यू टीथ वन्स अगेन. आणि आपल्याला परत नवीन दात येतात. दीज आर कॉल्ड परमनंट टीथ. आणि त्याला आपण परमनंट टीथ म्हणजेच कायमस्वरूपी दात असं म्हणतो, कायमचे दात. इफ परमनंट टीथ फॉल वी डू नॉट गेट न्यू टीथ इन देअर प्लेस. आणि जर हे आपले जे कायमस्वरूपी जे दात आहेत ते पडले तर आपल्याला त्याच्या जागी नवीन दात येत नाही. सो वी मस्ट टेक केअर ऑफ अवर टीथ. आणि त्याच्यामुळे आपण त्याची व्यवस्थित काळजी घेतलीच पाहिजे. इफ अवर टीथ आर डर्टी फाऊल सबस्टन्सेस गो इन टू अवर स्टमक. जर आपले दात अस्वच्छ असतील तर वाईट घाण अन्नपदार्थ आपल्या शरीरामध्ये आपल्या पोटामध्ये जातील. वी कॅन फॉल इल. आणि त्याच्यामुळे आपण आजारी पडू. वी मस्ट वॉश अवर हँड्स बिफोर वी ईट. काही खाण्याअगोदर आपण आपले हात स्वच्छ धुतलेच पाहिजेत. वी मस्ट कीप अवर हेअर, अवर नेल्स, अवर सेन्स ऑर्गन्स अँड द एंटायर बॉडी क्लीन. आपण आपले केस, नखे आणि आपले जे सेन्स ऑर्गन आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत आणि आपलं पूर्ण शरीर स्वच्छ ठेवलंच पाहिजे. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, इट इज फॉर अस टू कीप अवर बॉडी क्लीन. आपलं शरीर स्वच्छ जे आपण ठेवत आहोत ते आपण आपल्यासाठी करत आहोत, दुसऱ्या कुणासाठीच नाही. नाहीतर आई आपल्या मागे लागलेलीच असते, ब्रश कर, ब्रश कर, केस विंचर, तेल लाव, नखे काप, हे कर, ते कर. हो ना, आपले आई वडील आपल्यासाठी सांगतच असतात. हे आपण त्यांच्यासाठी करतोय का? तर नाही. तर आपलं स्वतःचं शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी, आपण स्वतः आजारी पडू नये, स्वतः निरोगी राहावं म्हणून आपण हे करत असतो. म्हणजेच आपलं शरीर स्वच्छ जे आपण ठेवतो ते फक्त आपण आपल्यासाठीच करत असतो आणि असं समजूनच करायचं आहे. समजलं? बाय बाय.